विश्वास. पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. राज्यात पहिल्यांदाच काँग्रेसने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अधिकृत प्रस्ताव दिलाय. यात 20 जागांची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे निवडणूक समिती सदस्य मनोज कांबळेंनी हा प्रस्ताव अजित पवारांचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याकडे सुपूर्द केलाय. काँग्रेसच्या प्रस्तावाचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वागत केलंय. अजित पवारांशी याबद्दल चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसनं अधिकृत प्रस्ताव दिलेला आहे आणि आता काँग्रेस अजित पवार गटासोबत लढण्यास उत्सुक झालेली आहे. काँग्रेसनं जी निवडणूक समिती स्थापन केलेली आहे त्याचे सदस्य मनोज कांबळे हा प्रस्ताव घेऊन अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या घरी आलेले आहेत. काय प्रस्ताव दिलेला आहे, किती जागांचा हा प्रस्ताव आहे? मुळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथे आमचा एक अजेंडा आहे की भारतीय जनता पार्टीला जिथं विरोध, तिथं आम्ही त्या मित्रपक्षाशी आघाडी करण्याचा आमचा वरिष्ठ पातळीवर, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटांची ताकद अतिशय चांगल्या प्रकारची आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही काँग्रेस म्हणून त्यांना विनंती केली की बाबा आपण सर्वजण एकत्र लढलो तर आपण भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सक्षमपणे रोखून ताकद आपण दाखवून देऊ शकतो. आणि मुळात आमचा मूळ अजेंडा भारतीय जनता पार्टीला रोखणं हाच आमचा मूळ अजेंडा आहे. प्रस्ताव किती जागांचा आहे आपला? आमचा प्रस्ताव 20 जागांचा, कमीत कमी 20 जागा आम्हाला सन्मानजनक जागा, 2 आकडी जागा त्यांनी द्याव्या, जेणेकरून काँग्रेस पक्षाचा आणि याचा निर्णय सर्वस्वी आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ साहेब हेच घेणार आहेत. आता बातमी येते अमरावतीमधून. अमरावतीमध्ये शनिवारी 20 डिसेंबरला अंजनगाव सुरजी नगरपालिकेची निवडणूक